आमच्या धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय व शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय आणि कॉमर्स अँड मॅनेजमेंट असोसिएशन मुंबई व गुजरात टीचर्स कॉमर्स असोसिएशन गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन आमच्या या संस्थेमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या आंतरराष्ट्रीय परिषदेचा विषय असा आहे, कॉमर्स मॅनेजमेंट अँड इनोव्हेशन रोडमॅप टू विकसित भारत 2047 आणि ही कॉन्फरन्स 21 आणि 22 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेली आहे। या परिषदेसाठी जवळजवळ भारतभरातून आणि परदेशातून साधारणतः 200 पार्टिसिपंट्स त्यांचे संशोधक सहभागी होणार आहेत। पेपर संशोधन रीडिंग त्या ठिकाणी ते करणार आहेत आणि विचारांचा आदानप्रदान त्याच्यामधून घडवण्याचा प्रयत्न होणार आहे। या परिषदेच्या उद्घाटनासाठी आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय VLJ माहेश्वरी सर आणि आपल्या जैन इरिगेशन सिस्टीमचे चेअरमन आदरणीय अशोक भाऊ जैन आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजयजी भाऊ सावकारे हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि माजी आमदार श्रीदादा चौधरी हे भूषवणार आहेत। तसेच याबरोबर आमच्या दोन्ही असोसिएशनचे पदाधिकारी म्हणजे त्याच्यामध्ये महाराष्ट्र मुंबई कॉमर्स मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष बबनरावजी तायवाडे सर, TA शिवारे सर आणि इंडियन कॉमर्स असोसिएशनचे सेक्रेटरी डॉक्टर कुलदीप शर्मा सर आणि निशिकांत झा असे मुंबईतर्फे त्या ठिकाणी उपस्थित राहतील। तर गुजराततर्फे डॉक्टर आशिष दवे सर आणि कमलेश पटेल असे आणि इतर पदाधिकारी हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि याच्यामध्ये 2 टेक्निकल सेशन पहिल्या दिवशी त्या ठिकाणी घेतले जातील। दुसऱ्या दिवशी 22 तारखेला सकाळी 10 वाजेला मान्यवरांच्या पॅनल डिस्कशन या विषयावरती त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नंतर दुपारी 11 वाजता या परिषदेचं व्हॅलिडिक्टरीचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्या व्हॅलिडिक्टरीसाठी डॉक्टर उल्हास पाटील गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील हे त्या ठिकाणी येतील। त्याचबरोबर आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर अनिल डोंगरे हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर आपल्या जळगाव विभागाच्या खासदार डॉक्टर स्मिताताई वाघ या सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। असे हे 2 दिवसीय कॉन्फरन्सचं आयोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। संध्याकाळी या परिषदेमध्ये करमणुकीचा कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या दोन्ही महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी त्या ठिकाणी सादर करणार आहेत आणि या वेगवेगळ्या विषयांवरती टेक्निकल सेशनचं आयोजन त्या ठिकाणी करून संशोधक आपले रिसर्च पेपर त्या ठिकाणी सादर करणार आहेत। या रिसर्च पेपर सादरीकरणामध्ये जे चांगले पेपर सादरीकरण करतील, ज्यांचे पेपर हे चांगले असतील, जे संशोधक चांगल्या पद्धतीने सहभाग होतील त्यांना 3 प्रकारचे पारितोषिक हे आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत। अजून सहभागी झालेल्या लोकांना प्रमाणपत्र सुद्धा आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि अशा पद्धतीने एक चांगलं आदान प्रदान व्हावं हा संस्थेचा उद्देश त्या ठिकाणी आहे। हे सगळे दोन्ही महाविद्यालयाची टीम हे त्या ठिकाणी प्रयत्न करते आहेत। प्राचार्य राकेश चौधरी लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत। नंतर खाली डॉक्टर रवींद्र लढे आहेत, त्याचे कन्व्हेनर म्हणून आपले UD वाणी सर त्या ठिकाणी काम करत आहेत। त्याचबरोबर डॉक्टर अरविंद चौधरी सर हे सुद्धा या बोलवडचे प्राचार्य हे सुद्धा या असोसिएशनचे जे कार्यकारी सदस्य असून ते सुद्धा याच्यामध्ये हिरारीने काम करून सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत। सगळे आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील प्राध्यापक सुद्धा त्या ठिकाणी सहकार्य करून आपल्या भागामध्ये ही जी परिषद होते आहे ती कशी यशस्वी होईल यासाठी सगळे झट्ट आहेत। दोन्ही महाविद्यालयांचे शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करत आहेत। या परिषदेच्या उद्घाटनानंतर कीनोट ॲड्रेस त्या ठिकाणी जो दिला जाणार आहे तो आपल्याच जळगावमधील परंतु आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि पुण्यामध्ये आज सध्या वास्तवात असलेले वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये एका चांगल्या पदावरती काम करणारे डॉक्टर तानसेन चौधरी हे या कॉन्फरन्समध्ये कीनोट ॲड्रेस सादर करणार आहेत।